आम्ही असंही ऐकलंय की ही जी जागा होती ही आधी भूत बंगला होता इथे आणि इथे कोणीच राहायला यायला तयार नव्हतं. थोडासा इतिहास देतो त्याचा. इतिहास असा आहे की 115 वर्षापूर्वी ज्याला महाराजांचे अनुयायी महाराज त्याला मलाड इथे वास्तव्यात होते. हो. तुम्ही जसं सांगितलं होतं तिकडे त्यांचं भजन चालायचं, पण तिकडून त्यांचे बरेच भक्त मुंबईवर नाही यायचे. आता तुम्ही विचार करा 115 वर्षापूर्वीचा काळ. आता जसं तुम्ही पटकन मलाडला जाता तर त्यांना थोडा त्रास व्हायचा. ते जे महाराजांना बाळकृष्ण महाराजांना जाणवलं, मग त्यांनी आपल्याच भक्तांना सांगितलं की तुम्ही मध्यवर्ती ठिकाणावर कुठेतरी एक जागा बघा जिकडे आपण महाराजांचं मठ स्थापन करू शकतो. तर त्याला मध्यवर्ती ठिकाण जे आजही आहे ती दादर आहे. तर दादरमध्ये जेव्हा आले तर त्यांना जागा बघत होते, तर मग ही वास्तू आयडेंटिफाय झाली. तर ह्याला भूत बंगला म्हणायचे. हो. भूत बंगला ह्या कारणाने कारण जिकडे एवढे जे भाडूत यायचे इकडे जे राहायला, जे लोक इथे भाड्याने घ्यायचे बंगले, त्यांच्याकडे काही ना काहीतरी त्यांच्याकडे प्रॉब्लेम्स व्हायचे. कोण जगायचं नाही, त्यांच्याकडे काय आधीच्या त्यांना काही त्रास काय व्याधी व्हायच्या. हे जेव्हा महाराजांच्या कानावर गेलं त्याला महाराज म्हणाले की तुम्ही जा तिकडे आणि जर दरवाजावर जर तुम्हाला अगरबत्ती किंवा कुठल्याही फुलाचा जर सुवास आला तर तुम्ही तो घेऊन टाका. आपण बघू पुढे काय. आपण महाराजांचं आपण इकडे स्थापन करू, स्वामी समर्थ महाराजांचं मठ आपण इथे स्थापन करू. त्याप्रमाणेच त्यांचे ते भक्त त्यावेळेला आले. तो माळी त्यालाही ज्याला ते भेटले तोही हे सांगत होता की हा बंगला इकडे कोण तुम्ही हे म्हणजे घेऊ नका. पण ज्यावेळेला त्यांना तो सुवास आला जागच्या जागी त्यांनी सांगितलं नाही आपल्याला इथेच, आणि तसं त्यांनी महाराजांना कळवलं. आणि आज जो तुम्ही मठ बघताय त्यावेळेचा भूत बंगला, पण आजचा हा दादर मठ त्यांनी हा स्थापन केला.